अगं बस बस रिलॅक्स. मीरा. हां. थँक्यू. हो, ह्यासाठी कशाला थँक्यू? अगं ॲक्च्युली मी वेदासाठी थँक्यू म्हणते. वहिनी गेल्यापासून ती अबोल झाली. आज तुझ्यामुळे ती शाळेत जाताना खूप छान हसली. खूप दिवसांनी घडलं हे. ताई, मला तुमचा फोन द्याल का? मला एक फोन करायचा होता, म्हणजे तुमची हरकत नसेल तर. हो. हे घे. इथे सुखरूप पोचले घरी कळवायचं होतं. ताई, बाहेर जाऊन बोललं तर चालेल का? हो, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि एवढी फॉर्मली नको वागूस. जा तू बोलून घे. हॅलो हॅलो काका, मीरा बोलते. मीरा, तू अगं कुठे आहेस तू? सुखरूप आहेस ना? मी सुखरूप आहे काका. मी ठाण्याला आले. तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे. काका, बाबा कसे आहेत? आणि तुम्ही जाताय ना स्मशानात? रंगाच्या माणसाने बाबांना खूप मारलं होतं. बाबा बरे आहेत ना? शिवनाथ दादाचा कुठेच पत्ता लागत नाहीये, पण आता हे मीराला सांगणं योग्य ठरणार नाही. ती पुन्हा इथे येईल. हॅलो काका, ऐकू येतंय ना? अगं शिवनाथ दादाला काही झालेलं नाहीये. काका, मला खूप आठवण येते बाबांची. अगं त्याला जरासा मुका मार लागला होता, पण तो आता बरा आहे. मी घेतोय त्याची काळजी. तू नको चिंता करूस. मी इकडचं सगळं सांभाळतो. तू इकडे यायचा विचार पण करू नकोस. बरं मला सांग, तू कुणाकडे राहिलीयस? काका, ते त्या दिवशी पूजा होत असताना ती लहान मुलगी पाण्यात बुडत होती ना, ते. हा म्हणजे ते रामपुरे. हो, ती रामपूर आहेत ना, त्यांच्या घरात मला आसरा मिळालाय. आणि ती त्यांची मुलगी आहे ना, जिला मी वाचवलं होतं, तिला सांभाळण्याचं मला कामही दिलंय त्यांनी. काका, तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. मी आपल्यावरचं सगळं कर्ज पण फेडेन. फक्त तुम्ही तिकडे सगळ्यांची काळजी घ्या. तू तुझी लढाई शहरात लढ, मी माझी लढाई इथं गावात लढेन. पण हा, दोघांनी जिंकायचं आहे हे मात्र नक्की. हा, त्याशिवाय आपल्याला पर्यायी नाहीये काका. चंदाला म्हणा माझा फोन आला. आणि हरीची पण काळजी घ्या तुम्ही. हो, आणि काही दिवसांनी मी तुला नक्की भेटायला येईन. काळजी घे. तुम्ही पण काळजी घ्या. ते होते बोल. मगाशी तू कुठे निघून गेली होतीस? अगं असं काय करतेस? माझ्या घरचे पण माझी वाट पाहत होते ना, त्यांनाच भेटून आले पटकन. तुझ्या डोळ्यात पाणी काय? घरात तुला कोणी काही बोललंय का? नाही नाही, घरातली माणसं सगळे चांगली आहेत. मी घरी काकांना फोन लावला होता. मी सुखरूप आहे हे कळवलं. बर, बाबा कसे आहेत तुझे? आता बरे आहेत म्हणाले. चला, चांगले. ए, तू जेवलीस का की उपाशीच आहेस? स्वतः बाईसाहेबांनी मला जेवायला दिलं होतं. या घरातली लोक इतकी चांगली आहेत ना, की मला आल्या आल्या जेवायला दिलं होतं. पण बाबा जेवले असतील की नाही या विचाराने ना माझ्या घशाखाली घासच उतरत नव्हता. बाबांची काळजी घ्यायला तिकडे काका आहेत ना, तू काळजी करू नकोस. तरी सुद्धा ग, आपल्या बापाची एका लेकीला किती काळजी असते हे तुलाही माहित असेल ना ग राधाताई. हीच काळजी परत एकदा मला वेदाच्या डोळ्यात पाहायची, अथर्वसाठी.
आली माझी वेदा. वेदा अगं काय अवतार करून आली आहेस? मी शाळेत जाताना तुला किती छान आवरून देते आणि परत येईपर्यंत हा कसा अवतार करून ठेवतेस ग? बाबा आई आज ना लंच ब्रेक मध्ये आपण खूप मजा केली. टिफिन खाताना माझ्या फ्रेंडला उचके लागत होती. आम्ही तिला खूप चिडवलं. हे बघ असं. पद्मार असं करतात, कोणाला जर उचकी लागली तर त्यांना पाणी द्यायचं असतं, चिडवायचं नसतं, कळलं? हा कसला डाग पडलास तू शर्टवर? तो टिफिनचा. टिफिन खाताना दंगा केला तर हेच होणार आहे ना? वेदा तुला माहिती आहे ना, मला नाही आवडत असा शर्टवर डाग पडलेला. सॉरी काही सॉरी बिरी नाही. आता तुझे सगळे कपडे ना तुला धुवायला लागणार आहे. आई सॉरी. नाही नाही बघशील आता तू, तुला अशी शिक्षाच देणार आहे. सॉरी. शिक्षा शिक्षा मी देणार तुम्हा दोघींना. आज पण तुम्ही माझं वेलकम नाही केलं ना? किती वेळा सांगितलंय, जर मी ऑफिसवरून आलो तर मला तुम्हा दोघींना दारावर माझं वेलकम करताना बघायचं. तू माझी बॅग घ्यायची आणि तू पाणी आणायचं माझ्यासाठी. चुकलं आमचं राजे. तुम्ही एवढे मोठे महाराज आहात हे जरा विसरलोच आम्ही. आणि हो, पुढच्या वेळेस आम्ही दोघीच कशाला, अख्खं कुटुंब येईल तुमच्या स्वागतासाठी. चालेल? येस, नेक्स्ट टाइम. नेक्स्ट टाइम. अथर्व इकडे वळा. हे काय आहे? हा कसला डाग पडला तुमच्या शर्टवर? तुमच्याही शर्टवर डाग? तुमच्याही म्हणजे? तुमच्याही म्हणजे तुमच्या लाडक्या लेकीने पण हाच पराक्रम केलाय बघा. हो, सेम टू सेम. सेम टू सेम. कशाने पडलाय तो डाग? हां, लंच ब्रेक ऑफिसमध्ये होता. मग लंच ब्रेक मग केशव काका ते असे आले आणि मग त्यांचा असं धक्का लागला आणि मी जेवत होतो आणि मग असं सांगितलं. खरंच? हो. तुमच्याकडून असं कधी घडत नाही, मग आजच कसं घडलं? हो बरोबर आहे. नाज योगायोग. एवढा? आणि मला हे पण माहिती आहे की तुला हे अजिबात आवडत नाही. सो आय एम सॉरी. पुन्हा होणार नाही, प्रॉमिस. पुन्हा मी हे होऊच देणार नाहीये. कारण पुढच्या वेळेस ना तुमचे कपडे तुम्ही दोघांनी धुवायचे. शिक्षा आहे तुम्हा दोघांना. सॉरी. प्रिन्सेस, माहिती आहे आईच्या तावडीतून तुझी सुटका करण्यासाठी मुद्दा म्हणून मी शर्टवर हा डाग पाडला होता. माहिती तुला? थँक्यू माय सुपर हिरो. मला हेच तर ऐकायचं होतं तुझ्याकडनं. खरी मला वेड्यात काढताय तुम्ही दोघं. तू सगळं ऐकलंस? आता आधी तुम्हाला शिक्षा. नाही माझं ऐक. नाही. मी तुला सांगतो, हे बघ, तुला समजेल मी काय बोलतोय. थांब. वेदा बाळा, असं नाही निघणार तो डाग. थांब, मी देते तुला काढ. वेदा अगं, आय एम सॉरी. मीरा हा ते ई ताई काय म्हणतेस? आत्या साहेब म्हण मला. आणि हे घे, वेदाला नेऊन दे दूध. मी देऊ? नाही तर मी देऊ? घे. मी दिलं तर चालेल ना तिला? आता ते दिल्याशिवाय कसं कळणार? घे. काय जा की आता. यात गूळ घालू? कशाला? गूळ आणि जायफळ घातलं तर शांत झोप लागते. गूळ नसेल तर साखर पण चालेल. घालू का? पण काय आहे ना, त्याच्यासाठी तिला काय आवडतं काय आवडत नाही याची माहिती करून घ्यायला.
तू एक काम कर, हे दूध घेऊन जा, तिला हे दूध दे, हा, तिच्याशी ओळख वाढव, आणि मग नंतर तुला कळतील ना तिच्या आवडीनिवडी, मग कर काय हवं ते, मग सोन्याहून पिवळं. बरं मी वेदाला दूध देऊन येते. जा जा लवकर जा. नर्मदात्या, आता तुम्ही माझ्या वेदाला काही त्रास देऊ शकणार नाही. त्यासाठीच मी मीराला इकडे आणलंय. क्या बात आहे. मस्त प्लॅन आहे तुमचा. हे असं मीराच्या हातून वेदाला दूध दिल्याने काय होणार आहे? मला वाटलं होतं खूप हुशार आहेस तू. नाही म्हणजे आहेस तशी, पण ह्या बाबतीत नाही. व्हॉट डू यू मीन? तुला काय वाटलं मी मीराच्या हातून फक्त दूध दिलं? मी त्या दुधात असा औषध टाकलाय ज्यामुळे ते वेदाच्या पोटात गेल्यानंतर ती आजारी पडणार आहे. रात्रभर तिला उलट्या होणार आहेत आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागणार. आणि मग हे कळल्यानंतर मीराची या घरातून हकालपट्टी. माय गॉड. ओके, आय एम रिअली सॉरी. मी तुम्हाला खरंच अंडर एस्टिमेट केलेलं. दिस इज ब्रिलियंट. अगं ठीक आहे ग, बड़े बड़े घरों में ऐसे छोटी छोटी बातें होती रहती हैं. हाँ, यू आर गॉड डैम ब्रिलियंट. थैंक्स. वेदा, ठीक आहे, सगळं मंत्रालयात पोचवा ही फाईल. हो हो दादासाहेब, मी स्वतः घेऊन जातो. ए मीरा, इकडे. अशी का घुटमळतेस तू? ते वेदाला दूध घेऊन जात होते, पण तिची खोली. इथून अशी वर गेलीस ना की तिसरी खोली. बडी, हे बघ, तुला एक महत्वाचं काम करायचंय. आपल्या घरात जी एक नवीन मुलगी आली आहे मीराताई, ती आपल्या वेदासाठी दूध घेऊन चालली आहे. काहीही झालं तरी ते दूध वेदापर्यंत पोचता कामा नये. तुला काहीतरी करावं लागेल बडी. बडी, अगं काउंटर मुली, तू थांबशील ना तर तो थांबे. अगं थांब. माफ करा मला. तो कुत्रा. तू तुम्हाला 4 डोळ्यात तरी नीट दिसत नाही का? काय बोलताय तुम्ही? माइंड युअर लँग्वेज. माइंड ना तुम्ही करा. तू इथे काय करतेस? मी ते दूध घेऊन चालले होते. आणि धावपळ कशाला करतेस? हो, तो कुत्रा सकाळपासून माझ्याच पाठी लागलाय. त्याचं नाव बडी आहे. बडी म्हणाले म्हणून काय सोय होणार आहे का? कुत्रा तो कुत्राच राहणार. काय 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 म्हणालीस? अथर्व, थांब जरा. ती आजच आली आपल्या घरी. सगळ्यांची ओळख व्हायला जरा वेळ लागेल तिला. आई, पण हे आपल्या घरी काय करतेय? ती आजपासून इथेच राहणार आहे. व्हॉट? मंजिरी वहिनींनी वेदाला सांभाळायचं काम दिलंय तिला.
आई तुला माहिती आहे ना वेदाची कंडिशन कशी आहे. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. जा तू जाऊन फ्रेश हो, आपण बोलूया यावर. बाईसाहेब मी हे पटकन साफ करून येते. पिऱ्या करे, तू एक काम कर, तू वर वेदाच्या बेडरूममध्ये जा. वेदा असेल तिथे, तिला जाऊन झोपव. ऐक, लगेच झोपत नाही ती, थोडा वेळ लागतो. लक्ष दे. हो मी बघते. मंजिरी, मीराबद्दल एकदा अथर्वशी सगळं बोलून घे. माया, आजपासून वेदाला मीरा झोपवणार. ओ दॅट्स सो स्वीट. नाईस. आपण आता छान छान झोपूया. हा वेदा, तुला माहितीये का रात्री जास्त वेळ जागायचं नसतं. असं म्हणतात की ना रात्री जागे त्याच्या राक्षस मागे. तो पण कसं माहितीये? हा 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 हा. बरं मला सांग, आज तू शाळेत काय काय केलंस? दंगा केला असशील ना तू. म्हणजे तुला माहितीये का, मी लहानपणी ना खूप खेळायचे, खूप मज्जा करायचे, खूप हसायचे. पण हो, रात्री लवकर झोपायचे. चल आता तू पण लवकर झोप. हा ही काही बोलतही नाहीये. आता हिला झोपवायचं कसं? अंबिका, तुला जपणार आहे मी, तुला जपणार आहे. तुझा आधार आहे मी, तुला जपणार आहे. पावसाची सर कधी मी, रेशमी छाया कधी. तू किनारा मी, तुझ्या डोळ्यात झरणारी नदी. ही अंगाई अंबिका गायची ना? तुला मंजिरी, देऊनी माझ्या फुला. मी सुगंधासारखी वाऱ्यामध्ये लपणार आहे. संकटे येतील लाखो, धीर तू सोडू नको. पाहशी जे स्वप्न ते स्वप्नातही खोडू नको. सोसुनी साऱ्या झळा अंबिकाची अंगाई मीरा गाते. आवाज तर वेदाच्या थ्रू मधून येतो. पण अंबिका गायची ती अंगाई मीराला कशी माहिती असेल?